गेल्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। नदी नाल्यांना अक्षरशः पूर आलाय। धोक्याची पातळी नदी नाले वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर शेती पिकात सुद्धा मोठे नुकसान झाले। आपण बघतोय नांदेड जिल्ह्यात जे आहे ते हजारो हेक्टरवर शेती पिकात नुकसान झाले चित्र पाहायला मिळतं। आता मी नांदेडच्या शेलगाव परिसरात आहे। आपण बघतोय सोयाबीनचे शेत आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेल्या चित्र आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं। ऊसात सुद्धा मोठं पाणी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं आणि यामुळे जे आहे ते प्रशासन सुद्धा आता अलर्ट मोडवर आले चित्र पाहायला मिळतं। कृषी विभागाच्या वतीने जे आहे ते प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पीक पाहणी सुरू केली आहे। आपल्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाई आहेत। काय सांगा सर, गेल्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पाऊस सुरू आहे, कसं शेतकऱ्याचं नुकसान झाले, काय अंदाज आहे? नमस्कार, मी दत्तकुमार कळसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी। मागच्या 2-3 दिवसापासून जी काही पाऊस चालू आहे, संततधार चालू आहे सातत्याने, आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। आणि आजचा पाऊसमानाचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही, एक 10:30पर्यंत अपडेटेड रिपोर्ट येईल आमच्याकडे। तरीसुद्धा आम्ही कालपासूनच आमची जी क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांची यंत्रणा आहे, कृषी विभाग आहे, महसूल विभाग आहे, ग्रामविकास विभाग आहे, सगळ्यांना आम्ही अलर्ट मोडवर ठेवलेला आहे। आणि प्रत्येक गावामध्ये जे काही आपली शेतकरी बांधव आहेत किंवा इतर ग्रामस्थ मंडळी आहे, सरपंच आहेत, यांच्याशी सातत्यानं संपर्कात राहून वेळोवेळी ही आकडेवारी जिल्हा प्रशासनास कळविण्यास सूचित केलेला आहे। आणि आज आम्ही सुद्धा आपल्या नांदेड जिल्ह्याचा दौरा करीत आहोत। या ठिकाणी आम्ही शेलगाव गावामध्ये आलो आहे आणि पुढे सुद्धा काही तालुक्यामध्ये फिरणार आहे। आमची सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांची आणि जिल्हाधिकारी साहेबांची या विषयावर आज व्हिजिट सुद्धा झाली। आणि आपल्या जिल्ह्यातील जर परिस्थिती पाहिली तर आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः माहूर, किनवटमध्ये जवळपास 50,000 हेक्टरचं नुकसान त्यांनी सांगितलेलं आहे। माहूरमध्ये 17,000 ते 20,000 हेक्टर आहे। हदगाव तालुक्यामध्ये जवळपास 20,000 हेक्टरवरचं नुकसान आहे। उमरी, देगलूर या ठिकाणी सुद्धा जवळपास 5,000 ते 10,000 हेक्टर असं प्रति तालुका नुकसान आहे। तर याची प्राथमिक नुकसानीचा अंदाज आज आम्ही दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत घेणार आहोत। अजूनही पाऊस थांबलेला नाही। या आकडेवारीमध्ये नुकसानीची म्हणजे जी क्षेत्रवाढ आहे ती होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। आणि पुढील 2 ते 3 दिवस असाच पावसाचा अंदाज नांदेड जिल्ह्यासाठी सांगितलेला आहे। त्यामुळे आम्ही या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत आणि पिकाचं जे काही नुकसान आहे त्याचे विहित पंचनामे होतील आणि याबाबत शेतकरी बांधवांना मदतीबाबत शासनाकडे वेळीच प्रस्ताव जाईल। याबाबत जिल्हा प्रशासन अतिशय दक्षतेनं काम करत आहे। सर, साधारणपणे 1.5 लाख हेक्टर नुकसान झालं असं म्हणता येईल का अंदाज? आम्हाला सायंकाळपर्यंत फिगर कन्फर्म होईल, परंतु मिनिमम 1 लाख हेक्टर तरी असेल असं मला वाटते। सध्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना मी बोललो सर्व आपल्या जिल्ह्यातल्या, तर त्यांची जर फिगर बघितली तर 1 लाख हेक्टरपर्यंत ही फिगर जात आहे। तरीसुद्धा आम्ही एक अंतिम अहवाल सायंकाळपर्यंत घेणार आहोत। आणि आजवर थांबता येणार नाही आपल्याला। पुढील 2 दिवसाचं मॉनिटरिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये अजून वाढ होऊ शकते। जर पाऊस जर चालू राहिला ही आकडेवारी अजून वाढेल। सर, साधारण तुम्हाला पावसाचा काय आता अंदाज काय आदेश आले सर, सूचना काय? सध्या 2 ते 3 दिवसामध्ये पाऊसमानाचा अंदाज सांगितला आहे हवामान विभागाने। आणि दररोज मागच्या 2-3 दिवसापासून सातत्यानं आपली जो नांदेड जिल्हा ग्रामीण मौसम विभाग आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यावर आपले जे कृषी विद्यापीठाचे हवामान तज्ज्ञ आहेत ते सातत्यानं आपल्याला संदेश देत आहेत की पुढील 3 ते 4 तासामध्ये काही मध्यम स्वरूपाची वृष्टी होईल, पाऊस येईल। तर आणि पुढील 2 ते 3 दिवसातसुद्धा त्यांनी अंदाज सांगितलेला आहे। आणि आपण प्रत्येक गावचे जे शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप आपण गावनिहाय तयार केलेले आहेत शेतकरी बांधवांचे, आणि अशा काही महत्त्वाचे जे हवामान संदेश आहेत, कृषी संदेश आहेत, आम्ही प्रत्येक गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या शेतकरी बांधवांना वेळीच माहिती होण्यासाठी आम्ही सातत्यानं पाठवित आहोत। निश्चित बघतो आपल्यासोबत जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाई होते, जे आता पीक पाहणी करण्यासाठी नांदेडच्या शेलगाव इथे आलेत। साधारणपणे नांदेड जिल्ह्यात जवळपास 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली। मात्र प्रत्यक्ष आकडा जे आहे ते अजून 2 किंवा 3 दिवसांनी येऊ शकतं। साधारणपणे नांदेड जिल्ह्यात यापेक्षा मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, शेलगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।